माध्यमातून गेली तब्बल 19 वर्ष झालं मी जनतेची सेवा करतो. आता सरनं सांगितलं मी रुपया घेत नाही, कोणाचा मी चहा पित नाही. मग तुम्ही काय विचार करत असाल मग याचं भागताय कसं? मग एवढं म्हणजे थोडी फुकट काम करताय का? सरांनी जे मला पुस्तकं दिलीत का? कारण या देशातल्या महापुरुषांच्या विचाराचा मी वारसदार. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जर लिहिलं नसतं तुम्हाला हक्काधिकार भेटले असते का? जर ज्योतिबा फुलेंनी शाळा सुरू केली नसती तर तुम्हाला शिक्षण भेटलं असतं का? सावित्रीबाई फुलेंनी महिलांसाठी मुलींसाठी शाळा सुरू केली नसती तर शिक्षण भेटलं असतं का? नाही. मग ह्या महापुरुषांनी काही विचार केला का नाही? बरं आपल्याला काही नवीन करायचं, संशोधन लावायचं आहे काय? फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे केलं त्याचेच आपल्याला अनुकरण करायचं. तुम्ही लहान आहे, कुठलीही गोष्ट अशक्य नाही, प्रत्येक गोष्ट शक्य. त्याच्यामुळं आता तुम्ही मायबापाला सुखीत राहिलेत का नाही? मग डोक्यात एक उद्देश ठेवायला पाहिजे की मला आयुष्यामध्ये हे व्हायचं. होणार कारण कसं माहिती आहे का, 15 वर्षाच्या आतमध्ये जे लेकरं असतात ना तर ते चिखलाच्या गोळ्याप्रमाणे असतात. चिखलाच्या गोळ्याला कुंभार कसा आकार देते, त्याला जसं वाटतं देते का नाही तसं तुम्हाला आकार देण्याचं काम सर करायचे. पण तुमचं कर्तव्य काय माहिती आहे का? सरांनी सांगितलेल्या गोष्टीला फॉलो करणे. मायबापांना कष्ट करून तुम्हाला जे पैसा इथं भरतात त्या पैशाचं काहीतरी चीज झालं पाहिजे. अशक्य काहीच नाही. बरं प्रत्येक गोष्ट शक्य आहे, फक्त काय पाहिजे माहिती आहे का? ध्येय वेळ व्हायला पाहिजे. आता मी इतके घंटे काम करतो, मला एनर्जी कुठून येते माहिती आहे का? कारण इथून घरी मी 11ला येऊ 12ला येऊ, कमीत कमी 1 तास पुस्तक वाचल्याशिवाय मीच होतात. 1 तास पुस्तक वाचतो कारण ती मला एनर्जी भेटते. तुम्ही मंदिरामध्ये जाता, तुम्ही देवाला पाया पडताना तुम्हाला तात्पुरतं समाधान वाटते. पण मी संध्याकाळी जेव्हा येतो ते वाचन झाल्यानंतर मला कधी दुखी लागते मला कळत नाही. पण 1 तास मी कंपल्सरी अभ्यास. मी ग्रॅज्युएट, मी DEडला होतो. तुम्हाला असं वाटतं की बाबा हे मग अन्नाचं कसं चालतंय? माझी बायको सर्व्हिस नायब तहसीलदार आहे, माझी वडील सर्व्हिसला होते, वडिलाला वारून 30 वर्ष झाली. माझ्या आईला पेन्शन भेटली. म्हणजे मी वेल सेटल परिवारातला आहे. जर कोणाच्या नावानं मी काम जरी केलं मला 15-20 हजार रुपये महिन्याचं कोणी देते बरं. पण मला कोणाचा गुलाम व्हायचेच नाही. कारण आम्ही शेकडो वर्ष गुलामगिरीमध्ये आपण गेलेले आहेत. आपल्यावर इंग्रजांनी राज्य केलं, आपल्यावर म्हणजे मुघलांनी राज्य केलं, कायम आपण गुलामीत राहिलेलो आहोत. म्हणून या महापुरुषांचे विचाराचं वारसदार करण्याचं काम जर काही करत असेल मी तर या सेवेच्या माध्यमातून. केवळ मी सेवाच करतो का? फुले शाहू आंबेडकरांच्या जयंतीला मला बोलवा, टॉप टू बॉटम मी तुम्हाला महापुरुषांची सांगतो. तुम्ही कुठल्या महापुरुषाचं मला नाव सांगायचं आणि मला का नाही सगळं अचानक मला का नाही एक विषय देऊन टाकायचा महापुरुषांचा, याच्यावर तुम्ही बोला. मी तेवढा अभ्यास बी करतो. मी नेता म्हणून उद्याला नाही आलो, पण एक सामाजिक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी कार्य कसं करतो माहिती आहे का? तळमळीनं करतो. म्हणजे तुम्ही मी तुमचा आहे. जसं तुम्ही सरांना तुमच्या मायबापांना सर्वविश्वास ठेवून तुमच्याकडे ठेवलं की नाही, मग तुमचं वय आहे का तसं? त्याग आणि समर्पण भावनेने जर तुम्ही केलं तर आयुष्यामध्ये तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही. पण कमिटमेंट काय माहिती आहे का? त्याग पाहिजे.